थँक्यू सो मच. बँड पथक थोड्या वेळात आपण पुन्हा वाजवा. चला खेळाडू वर्ग, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर येऊन बसायचं आहे. ANC कनेर हा संघ मात्र विजेता झाला. उपविजेता आपल्याला बघायला मिळाला आई गावदेवी स्पोर्ट चांदीप हा संघ. तिसऱ्या रँकिंगवर कुणाल रॉयल मांडवी हा संघ बघायचा झाला तर चौथ्या रँकिंगवर तानसा किंग तानसा हा संघ बघायला मिळतोय. तर दोन संघ मयंक 11 जांभूलपाडा आणि तदनंतर बघायचं झालं तर हर्षदा 11 विरारपाटा हा संघ. नक्कीच 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी जे काही निर्णय आहे ते थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला सर्व खेळाडू विनंती करेन आपण व्यासपीठाच्या अगदी समोर येऊन बसायचं आहे. नक्कीच परेशजी कुडू सर यांना मी विनंती करतोय की आता आपण पुढील कार्यक्रम मात्र कंप्लीट करा. हॅलो 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 जरा बँड पथक प्लीज स्टॉप करूया आपण आणि आपण VGPL पर्व 3 च्या हॅलो चेक हॅलो हॅलो. बक्षीस म्हणजे मनुष्याने मिळवलेलं सन्मानपत्र नव्हे तर या स्पर्धेच्या युगात स्वकष्टाने सिद्ध केलेलं कर्तृत्व होय. चला तर मग वळूया बक्षीस समारंभाकडे, ज्याची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणे हे यश आहे. बक्षीस मिळवलेत, आपल्या संघाचा मान वाढवलात, आपल्या कलागुणांनी VGPLचा हा परिसर बहरला. म्हणूनच जगणे आता उत्सव व्हावे, क्षण क्षण हे भरभरून जगावे, पैसा अडका याही आनंद हेच ध्येय असावे. हेच उदात्त हेतूने या कमिटी मेंबरने VGPL पर्व 3 अगदी दिमागदार आयोजन आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणूनच या बक्षीस समारंभाची सुरुवात आपण कमिटी मेंबरच्या सन्मानाने करूया. मागील 6 दिवसांपासून सुरू असलेल्या VGPL म्हणजेच वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे ज्यांनी उत्तम आयोजन करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्यात, ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, ज्यांच्यामुळे ग्रामीण भागातील सर्व होतकरू क्रिकेटर्सना आपला खेळ सादर करण्याची संधी मिळाली, त्या सर्व कमिटी मेंबर्सचे खूप खूप धन्यवाद. या सर्व कमिटी मेंबरचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय राजेशजी रघुनाथ पाटील साहेब. आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सर्व कमिटी मेंबरचा ज्यांनी अथक मेहनत घेतलेले आणि हे साकार रूप या ठिकाणी दाखवलेलं आहे. मी प्रथमतः आमंत्रित करतोय अध्यक्ष श्री सचिन माळवी. अध्यक्ष श्री सचिन माळवी, सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी येतील. चला पटकन आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करणार आहोत. अध्यक्ष सचिनजी माळवी, VGPL पर्व 3 गेले 2 वर्ष जे अध्यक्ष पद भूषवत आहेत आणि अगदी सन्मानपूर्वक अगदी दृष्ट लागावी अशा प्रकारचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून होतं. तसेच श्री संजय किनी कार्यकारी अध्यक्ष, संजय किनी कार्यकारी अध्यक्ष, जे शौर्य कन्स्ट्रक्शन तसेच MH48 प्रॉपर्टीचे जे मालक आहेत, राजकीय क्षेत्रात ज्यांचं नाव लौकिक आहे, APL चे जे उपाध्यक्ष आहेत, VGPL चे कार्यकारी अध्यक्ष संजय किनी, श्री रुपेश पाटील उपाध्यक्ष आहेत, तसेच बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत रुपेशजी पाटील यांचा सुद्धा सन्मान आपण राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. रोहितजी किनी हे सुद्धा उपाध्यक्ष आहेत, VGPL चे उपाध्यक्ष रोहितजी किनी. श्री तुषारजी किणी जे सचिव आहेत, VGPL चे सचिव तुषारजी किणी सर. तुषार किनी. शिरीष शालकर, शिरीषजी शालकर सचिव आहेत, VGPL चे सचिव शिरीषजी शालकर. श्री संजयजी घरत खजिनदार, खजिनदार संजय घरत, खजिनदार संजयजी घरत. तसेच खजिनदार श्री हिरेन पाटील, खजिनदार श्री हिरेन पाटील. श्री गौरवजी किणी जे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसेच श्री प्रदीप धोदडे सल्लागार.
प्रदीपजी धोदडे सल्लागार, श्री वीरेंद्र घरत सल्लागार, श्री वीरेंद्र घरत सल्लागार, श्री मनोज घरत सल्लागार, श्री मनोज घरत सल्लागार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या सर्व कमिटी मेंबर साठी, कारण यांच्या अथक प्रयत्नातून हे साकारलं जाते. अगदी छोट्या रोपट्याचं हे वटवृक्षामध्ये रूपांतर होतंय. VGPL पर्व 3 श्री अविनाशजी किणी सल्लागार, श्री मिलिंद किनी सल्लागार, श्री धनंजय पाटील सल्लागार, श्री धनंजय पाटील सल्लागार, वीरेंद्र घरत, श्री दीपकजी पाकतेकर, दीपक पाकतेकर सल्लागार. चला लवकर या कमिटी मेंबरने लवकर यायचं आहे. श्री अमित पाटील सल्लागार, श्री अमित पाटील सल्लागार, श्री संदेश मडवी सल्लागार, संदेशजी मडवी सल्लागार, श्री स्वप्नीलजी पाटील सदस्य, स्वप्नील पाटील सदस्य, कुमार राहुल किनी सदस्य, राहुल किनी सदस्य, श्री परेश पाटील सदस्य, श्री हेमेंद्र घरत सदस्य, श्री सुशांत किणी सदस्य, सुशांत किनी सदस्य, सुशांत किनी, सुशांत किनी, मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि यानंतर मी पुढील कमिटी मेंबरचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय आपले विद्यमान सभापती साहेब अशोकदादा पाटील साहेब यांना मी पुढील सन्मानासाठी आमंत्रित करतोय. तत्पूर्वी मिलिंदजी किनी यांच्याकडून 500 रुपयाचं एक पारितोषिक लागलं होतं. उत्कृष्ट झेल ज्याने घेतला होता त्यांनी तो प्रदान करायचा आहे. दोघांना आहेत, दोघे पण ज्यांनी झेल घेतलेला आहे त्यांनी या पटकन. चला जोरदार टाळ्या होत्यात या प्रेक्षकासाठी. यानंतर पुढील कमिटी मेंबरचा सन्मान करण्यासाठी अजय भादाले का कोण आहे अजून एक ज्यांनी झेल घेतलेला आहे. ठीक आहे, अजय भादाले जर नंतर आले तर त्यांनी मात्र या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. या पुढील सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विद्यमान सभापती अशोकदादा पाटील साहेब. आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील कमिटी मेंबरचा सन्मान करावा. श्री संदीप मडवी सदस्य, कुमार किरण वांगड सदस्य, किरण वांगड सदस्य, कुमार मेहुल पाटील सदस्य, श्री ऋषिकेश जाधव सदस्य, कुमार ऋषिकेश जाधव सदस्य, कुमार दीप्तेश देवळे सदस्य, श्री सुनील घरत सदस्य, श्री दिनेश बरफ सदस्य, श्री महेंद्र गरेल सदस्य, श्रीयुत आदेश पाटील सदस्य, श्री जयकांत तरे सदस्य,
आपण पाहतो या ठिकाणी सन्मान होताना महेंद्र गरेल तसेच आदेश पाटील, जयकांत रे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय SK भाई यांचं आगमन झालेलं, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात SK भाई साठी. आज ज्यांचा वाढदिवस आहे, गोड दिवस आहे, हे क्षण, हे दिवस अनेक आपल्या आयुष्यामध्ये येऊ देत हीच सदिच्छा असेल. त्यानंतर जयेश किणी, श्री जयेश किणी सदस्य, श्री विशाल पाटील सदस्य, श्री विशाल पाटील सदस्य, श्री नवनाथ पाटील सदस्य, श्री नवनाथ पाटील सदस्य, श्री चेतन दळवी सदस्य, श्री सतीश जाधव सदस्य, श्री कैलास जाधव सदस्य, श्री प्रदीप खिरखिरे सदस्य, श्री प्रशांत चौधरी सदस्य, श्री गणेश गोवारी सदस्य, श्री निलेश पाटील सदस्य, श्रीयुत वैभव पाटील सदस्य, श्री कुणाल बरफ सदस्य, श्रीयुत सचिन राऊत सदस्य, आणि श्री मंगेश पाटील सदस्य. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या सर्व कमिटी मेंबर्स साठी. अथक मेहनतीतून हे साकारलेलं आपण पाहतोय या ठिकाणी VGPL पर्व 3. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर आपण पुढील ठिकाणकडे वळूया. VGPL पर्व 3 या पर्वामध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. या यशाच्या मागे या संघ मालकांचाही मोठा वाटा आहे. आपण उत्तम प्रकारे सहकार्य केलं, असं सहकार्य आमच्या सोबत कायम असेल अशी आम्ही खात्री बाळगतो. आणि आपण आता संघ मालकांच्या शुभ सन्मानाकडे वळत आहोत. मी या संघ मालकांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ग्रामपंचायत भाताण्याचे विद्यमान सरपंच हितेशजी बाडगा साहेब. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संघ मालकांचा सत्कार व्हावा. मी प्रथमतः आमंत्रित करतोय नित्यशाही प्रतिष्ठान आडणे, नित्यशाही प्रतिष्ठान आडणे संघ मालक यांनी या ठिकाणी त्वरित यायचं आहे. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. तदनंतर आई चंडिका कोपर, आई चंडिका कोपर, आई चंडिका कोपर. यानंतर येत आहेत साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा, साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर मी पुढील संघ मालकांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय दशरथ पाटील साहेब. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील संघ मालकांचा यथोचित सन्मान करावा. जय महाराष्ट्र चांदीप, जय महाराष्ट्र चांदीप. चला लवकर पटकन या संघ मालक. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. जय हनुमान भिनार,
जय हनुमान भिनार मान्यवरांचे खूप खूप आभार. चला श्रीराम श्रीराम स्पोर्ट्स मी आमंत्रित करतोय मिलिंदजी किनी आपणास विनंती आहे की दशरथजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ मालकाचा यथोचित सन्मान करावा. चला यानंतर आपण वळूया शुभ सन्मानाकडे. एक गोड व्यक्तिमत्व शिवनसेन गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे अगदी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या VGPL पर्व 3च्या वतीने असणारच आहेत. आदरणीय सन्माननीय SK भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी VGPL चे विद्यमान अध्यक्ष सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी SK भाई यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. आदरणीय सन्मान्य SK भाई यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी होताना पाहतोय. तसेच या ठिकाणी मी आमंत्रित करतोय हर्षद पाटील, प्रशांत पाटील आणि कुणाल किनी हॉटेल तानसा मिलन. हर्षद पाटील, प्रशांत पाटील किंवा कुणाल किनी या तिघांपैकी कोणीही उपस्थित असतील तसेच या ठिकाणी जर धनेश किनी उपस्थित असतील किंवा राजेश किनी, धनेश किनी, राजेश किनी, धनेश किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय धनेशजी किनी साहेब यांचा VGPL चे अध्यक्ष सचिनजी माळवी साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तसेच सन्माननीय प्रीतमजी घरत यांचं सुद्धा स्वागत सन्मान यांचाही स्वागत सन्मान सचिनजी माळवी साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. प्रीतम घरत, त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत जगन्नाथ पाटील गावराईपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान VGPL चे अध्यक्ष सचिनजी माळवी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत. हर्षद पाटील, प्रशांत पाटील आणि कुणाल किनी तानसा मिलन हॉटेलचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान सचिन माळवी साहेबांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच
क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे दीपकजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान रुपेश पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। दीपकजी घरत यांचा सन्मान रुपेश पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा। या ठिकाणी दीपकजी घरत साहेबांचा सन्मान होताना आपण पाहतो रुपेशजी पाटील आणि तानसा मिनलचे प्रतिनिधी नयन यांचा सन्मान होईल सचिनजी माळवी यांच्या शुभ हस्ते। तर नयन पाटील हे प्रतिनिधी आहेत हॉटेल तानसा मिलनचे, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे। पंच हा खेळाचा आत्मा आहे। कोणताही पक्षपाती न करता योग्य निर्णय घेणे म्हणजे निखाऱ्यावर चालण्यासारखं आहे। प्रत्येकाला समान न्याय देत योग्य निर्णय घेऊन निर्णायक भूमिका ज्यांनी साकारली असे पंच म्हणून आपल्याला लाभलेले होते। या पंचांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा मिलिंदजी किणी, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सर्व पंचांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। सर्व पंचांनी या ठिकाणी यायचं आहे। पंच प्रथमतः येत आहेत अजितजी म्हात्रे, आशुतोष व्यवहारे सर आणि समीर पाटकर या तिन्ही पंचांचा यथोचित सन्मान आपण मिलिंदजी किणी यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय। चला तिन्ही पंचांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहतोय। आशुतोष व्यवहारे, चला जोरदार टाळ्या होतात या पंचांसाठी। अगदी रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी पार पाडलेली आहे असे पंच आपण या ठिकाणी पाहतोय। मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद। यानंतर आपण पुढील पारितोषिकाकडे वळूया। समालोचन म्हणजे एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल आपल्या शब्दांच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य समालोचक करतो। आपल्या विशेष शैलीत खेळाचे वर्णन करून सर्व क्रिकेट रसिकांपर्यंत ज्यांनी सर्व सामन्यांची वर्णने पोहोचवली असे उत्तम समालोचक आपल्याला लाभलेले आहेत। मी आमंत्रित करतोय माजी नगरसेविका जयश्री मॅडम, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण समालोचकांचा सन्मान करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पंचांचा सुद्धा सन्मान करणार आहेत मिलिंदजी किणी। मी आमंत्रित करतोय प्रथमतः मनोज पाटील आवाज भाडोळीचा, एक बुलंद आवाज आपण पाहिला मनोज पाटील, लगेच यायचं आहे। चला तदनंतर आदेश पाटील आणि एक सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकत असतो। अगदी असं म्हणतात की कोणत्याही नवीन कॉमेंटेटरला जर शिकायचं असेल तर तो प्रमोद शेडगे यांची क्लिप मात्र आवर्जून बघत असतो आणि अगदी सेम टू सेम कॉपी करण्याचा प्रयत्न ज्यांच्या आवाजाचा केला जातो असे एक सुमधुर आवाज असणारे प्रमोदजी शेडगे सर।
नक्कीच व्हाइस ऑफ पालघर सुप्रीमो आवाज आपण पाहतोय प्रमोदजी शेडगे सरांचा कितीतरी कॉमेंटेटर आज त्यांचा आवाज बघून त्यांचा आवाज ऐकून कितीतरी उद्यनमुख आपण पाहतोय कॉमेंटेटर आज शिकत आहेत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात प्रमोदजी शेडगे सरांसाठी मान्यवरांचे खूप खूप आभार यानंतर मी पंचांना आमंत्रित करतो आपल्यासाठी बक्षीस आलेलं आहे मिलिंदजी किनी यांच्याकडून 900 रुपयाचं पारितोषिक सर्व पंचांना दिलं जात आहे सन्मान केला जातोय पंचांचा कारण रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे तसेच एक झेल घेतला होता बाहेर अजय बादाले याला सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल मी त्याला सुद्धा आमंत्रित करतोय बादाले आपण या ठिकाणी पाहतोय आणि अगदी संजय बादाले आपण या ठिकाणी पाहतोय एका झेलचे 500 रुपये या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचे खूप खूप आभार यानंतर मी आमंत्रित करतोय अशोकजी पाटील तिल्हेर आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सन्मान करावा YouTube लाईव्हचे जे सर्व सहकारी आहेत YouTube वाले सर्व सहकारी साहिल पाटील जतीन या सर्वांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो अगदी कॅमेरामॅन पासून सर्व सन्माननीय अशोक पाटील तिल्हेर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यासाठी चला साहिल ज्यांच्यामुळे आपण VGPL च्या सर्व सामने आउट ऑफ ग्राउंड राहून पाहू शकलो असे सर्व सामन्यांची क्षणचित्रे क्रिकेट रसिकांपर्यंत ज्यांनी पोहोचवली असे सर्व YouTubeचे हे कार्यकारी आपण पाहतोय कॅमेरामॅन म्हणून आपल्याला उपलब्ध झालेले हरेश आगिवले आणि मुनीत कुडू यांचा सुद्धा सन्मान आणि जतीन किणी चला लवकर कॅमेरामॅन पटकन यायचा या ठिकाणी धन्यवाद मी मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय SK भाई आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील पारितोषिक मात्र प्रदान करायचे आहेत प्रत्येक सामन्यातील सर्व षटकार चौकार गडी बाद असो किंवा कोणताही इव्हेंट या सर्वांची रंगत ज्यांनी वाढवली असे DJ ऑपरेटर्स सौरभ तरे आपणास मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सौरभ तरे चला लवकर पटकन यायचं आहे कारण वेळ खूप महत्वाची आहे त्यानंतर मंडप ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय सुसज्ज असं मंडप SK भाईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सौरभ तरे DJ मास्टर यांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे तसेच मंडप डेकोरेटर्स यांचा सुद्धा सन्मान SK भाईंनी आपल्या शुभ हस्ते करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून सुसज्ज असं मंडप या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे परेश किनी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात सुंदर डेकोरेशन आपण या परेश किनी साहेबांच्या माध्यमातून पाहतोय तदनंतर स्कोरर सर्व स्कोरर जे आहेत डिजिटल स्कोरर आपल्यामध्ये उपस्थित असणारे सर्व स्कोररांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय गेल्या 6 दिवसांमध्ये प्रत्येक सामन्याचे अपडेट ठेवून योग्य गुणदानाचे काम ज्यांनी केले गुणांचा चोख हिशोब ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ज्यांनी पार पाडली असे म्हणजे आपले गुणलोकक अर्थात स्कोरर या स्कोररचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अशोक दादा पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्कोररचा सन्मान करायचा आहे दोन अशोक दादा पाटील आहेत अमर पाटील
तसेच जागा मालक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक सुंदर जागा प्राप्त झाली असे जागा मालक नामदेव देसक हिरामन हरवटे, नारायण किनी, किरण किनी, प्रभाकर किनी, संतोष किनी, राजाराम किनी, किशोर किनी या सर्वांना मी एकत्रितपणे आमंत्रित करतोय. केशव किनी आहेत, सॉरी, किशोर किनी, केशव काका, ज्यांनी पार्किंगची व्यवस्था गेली 6 दिवस आपण पाहिली आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ दिला नाही असे केशव काका या ठिकाणी उपस्थित आहेत. केशव किनी भामटपाडा यांचा यथोचित सन्मान रुपेश पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला वायफाय प्राप्त झालेला आहे केबल वायफाय योगेशजी घरत आणि देवानंद किनी यांना महेश बांदेकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मिकी मावशी ज्यांनी भूमिका सांभाळली संजय भादाळे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर ग्राउंड साठी खूप ज्यांनी मेहनत घेतलेली आहे आपण पाहतोय भास्कर दिवा यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. भास्कर दिवा. ग्राउंड हा खेळाचा आरसा समजला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राउंड बनवण्यासाठी जी टीम अहोरात्र मेहनत घेत होती, ज्यांच्या मेहनतीमुळे एक सुंदर क्रीडांगण, एक उत्तम खेळपट्टी आपल्यास पाहावयास मिळाली, असं ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे असे भास्कर दिवा साहेब 6 दिवस सलग ज्याने ग्राउंडला पाणी मारून अगदी सुव्यवस्थित पिच आपल्यासाठी ठेवली त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतो. शिरीषजी शालकर यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतो. तसेच ग्राउंड साठी कुठलंही काम असेल, कुठलीही गोष्ट कमी पडली तर हात दे साथ दे अशी भूमिका ज्यांनी सांभाळली, कोणत्याही प्रकारचं त्याला काम सांगा अगदी यशस्वीरित्या ज्यांनी सांभाळलं. मयूर वर्धन अगदी आवाज दिल्याबरोबर लगेच हजर व्हायचा. मयूर वर्धनचा यथोचित सन्मान गौरव किनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तसेच मी या ठिकाणी आमंत्रित करतो नयन पाटील ज्यांनी आपण 2 षटकार मारले होते. आपलं जे पारितोषिक होतं ते पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. रुपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. नयन पाटील. त्याचबरोबर सेकंड जी क्वालिफायर मॅच झाली होती त्याचा मॅन ऑफ द मॅच हा सुद्धा किताब बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच हा प्रदान करण्यासाठी मी सदानंद भोईर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सेकंड मॅचचा जो सेकंड क्वालिफायर मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे तो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करायचा आहे. तत्पूर्वी आपण आता पाहतोय नयन या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक. सामनावीर सेकंड क्वालिफायर मॅचचा सामनावीर राहुल पाटील यांचा सन्मान सदानंद भोईर साहेबांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. राहुल पाटीलने इकडेच थांबायचं आहे. सेकंड क्वालिफायरचा मॅन ऑफ द मॅच. तसेच अक्षय जाधव संघमालक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुद्धा प्रदान करायचं आहे. राहुल पाटील साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच ANC चे पाठीराखे निखिल तलवार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुद्धा राहुल कडे प्रदान करायचं आहे. निखिल तलवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
तसेच शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य दत्ता कोळी साहेब. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित पाटील मॅन ऑफ द मॅच ठरला गेला. अमित पाटील शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच याला सन्मानित करायचं आहे आदरणीय सन्मान्य दत्ता कोळी साहेब. आता जाऊया आपण 6 नंबर. मॅन ऑफ द मॅच ची कोणी द्यायची काय? अरे काय काय मग ते पण बघायचं हे पण बघायचं आता तेवढी दक्कल पाहिजे. मॅन ऑफ द मॅच कोणी दिले कोणाला द्यायची मला कोण सचिन सांगून गेला का? धन्यवाद. यानंतर आपण वळूया क्रमांक 6च्या पारितोषिकाकडे, ज्यासाठी आपल्याला कैलासवासी राजेंद्र राजाराम कुळे यांच्या स्मरणार्थ श्री आशिष कुळे यांच्याकडून सुंदर ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. आशिष कुळे साहेब इथे आहेत का? त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय 6 नंबरचं पारितोषिक प्रदान करण्यासाठी. आशिष कुळे कुठे? ते नाही मिळत काय झालं? तुझा नाही आता 6 नंबरची कोणी दिले? आशिष कुळे ना. ए दीपक तू द्या याला पाठव. मी दीपक जे पाक्तेकर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी 6 नंबरचं पारितोषिक द्यायचं आहे. 6 नंबरचं पारितोषिक जाते हर्षदा 11 विरार फाटा. तसेच मी एसके भाईंना सुद्धा विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते दीपक जे पाक्तेकर आणि एसके भाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 6 क्रमांकाचं पारितोषिक हर्षदा 11 विरार फाटा. जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यानंतर क्रमांक 5चं पारितोषिक मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद. यानंतर क्रमांक 5चं पारितोषिक कैलासवासी पार्वती पांडुरंग काळे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंद पांडुरंग काळे यांच्याकडून क्रमांक 5ची ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी श्री सदानंद पांडुरंग काळे यांना आमंत्रित करतोय. तसेच जयश्री किनी मॅडम आपणास आयकॉन खेळाडूंनी सुद्धा या संघ मालकांच्या बरोबर यायचं आहे. ज्यांचे पारितोषिक आहेत त्या सर्व आयकॉन खेळाडूंनी यायचं आहे, कारण आपलं मानधन आणि ट्रॉफी दोन्ही एकत्रितरित्या दिल्या जातील. मी आमंत्रित करतोय जयश्री मॅडम तसेच श्री सदानंद पांडुरंग काळे सर आणि दत्ता कोळी सर आपणास एकत्रितपणे आमंत्रित करतोय. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रमांक 5चं पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आणि क्रमांक 5चं पारितोषिक जाते मयांक 11 जांभूलपाडा. मयांक 11 जांभूलपाडा. चला जोरदार टाळ्या होत्या. तर मयांक 11 जांभूलपाड्यासाठी समवेत आपण VGPL चे विद्यमान अध्यक्ष सुद्धा पाहतोय, कारण ही त्यांचीच टीम आहे. जोरदार टाळ्या होत्या. क्रमांक 4 ची आपल्याला ट्रॉफी प्राप्त झालेली हॉटेल तानसा मिलन हर्षद पाटील प्रशांत पाटील आणि कुणाल किनी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. क्रमांक 4 ची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अशोकदादा पाटील विद्यमान सभापती. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र आपण प्रदान करायची आहे. तसेच रोख रक्कम रुपये 35,000 आणि चतुर्थ क्रमांक जातोय तो म्हणजे तानसा किंग तानसा आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब. तसेच रोख रक्कम रुपये 35,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. एक नाही ते 1 आणि 2 नंबर साठी
तसेच मी या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतोय संजयजी किनी, जे कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोख रक्कम रुपये 35,000 रुपये प्रदान केले जातील। क्रमांक 4 एकदा जोरदार टाळ्या होत्या तर तानसा किंग तानसासाठी बघा, तानसा किंग तानसा आणि सन्मान दिला जातोय तानसा हॉटेल कडून। वाह क्या बात है। मान्यवरांचे खूप खूप आभार। मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन। यानंतर मी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे कॅश प्राइज आहे रुपये रोख रक्कम 35,000 ते देण्यासाठी आमंत्रित करतोय गणेश गोवारी, कारण यांच्याच माध्यमातून हे आपल्याला 35,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं। गणेशजी गोवारी यांना मी आमंत्रित करतोय। तसेच कैलासवासी रामेश्वर मिश्रा यांच्या स्मरणार्थ श्री राजेश मिश्रा यांच्याकडून ट्रॉफी प्राप्त झालेली आहे। मी राजेश मिश्राला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय। आणि तिसरा क्रमांक जातोय कुणाल रॉयल्स मांडवी, रोख रक्कम रुपये 35,000 गणेश गोवारी तसेच कैलासवासी श्री रामेश्वर मिश्रा यांच्या स्मरणार्थ श्री राजेश मिश्रा यांच्याकडून उत्कृष्ट ट्रॉफी आपण पाहतोय। चला मान्यवरांचे खूप खूप आभार। या ठिकाणी जोरदार टाळ्या होत्यात कुणाल रॉयल्स मांडवी साठी। मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचे मनापासून कौतुक। धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार। यानंतर आपले कान ज्यांच्यासाठी आसुसलेले आहेत, कारण योग्य मार्गदर्शन प्रत्येक वेळी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं, असे आदरणीय सन्माननीय राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार, मी आपणास विनंती करतो की या VGPL पर्व 3 च्या निमित्ताने आपल्या भावना, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 या क्रिकेट मॅचचा जो बक्षीस समारंभ इथे आयोजित करण्यात आलेला आहे, या प्रीमियर लीगचे अध्यक्ष माझे मित्र, माझे लहान भाऊ सचिन माळवी, या विभागाच्या नगरसेविका रमाताई, तालुक्याचे सभापती आदरणीय अशोकजी पाटील, मंचावरील सर्व मान्यवर, खूप वेळ झालेला आहे, जास्त नावं घेत बसत नाही, आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी ज्यांनी हे संघ घेतले, हे सगळे संघ मालक आणि खेळलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या वसई ग्रामीण प्रीमियर लीग एक सातत्याने गेली 3 वर्ष याचं आयोजन केलं जातंय आणि दरवर्षी मी ह्या कार्यक्रमाला येत असतो आणि सातत्याने याच्यामध्ये एक बदल होताना मला दिसतोय की खेळाडू ह्या ग्रामीण भागातले अतिशय उच्च कोटीचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून देतात। जे मगाशी फायनलची मॅच झाली, एक विचार करा, पहिल्या ओव्हरमध्ये 28 रन जिंकण्यासाठी 58 रन, बरोबर ना, आणि 3 ओव्हरमध्ये ते रन झाले नाही, शेवटी 10 रननी ती मॅच जिंकली। म्हणजे विचार करा, 18 बॉलमध्ये 28 रन होऊ शकत नाही आणि 6 बॉलमध्ये 28 रन होतात। हा जो दर्जा तयार केलेला ना आपल्या खेळाडूंनी, म्हणजे बॅट्समन असतील किंवा बॉलर्स आहेत, ह्या सगळ्यांनी, आणि याच्या खरं आयोजकांना खरं क्रेडिट जाते। समालोचक आहेत, क्रिकेटवर ग्राउंडवर जे अंपायरिंग करतात ते अंपायर्स असतील, आणि जे स्वयंसेवक ज्यांचे आता सत्कार केले 40-45 लोक, अगदी छोटे छोटी आणि खूप पॉइंटेड लोकांना तुम्ही सन्मानित केले इथे, म्हणजे ज्यांनी पार्किंगची व्यवस्था केली त्याचा सुद्धा सन्मान केला तुम्ही। म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की एक छोटीशी गोष्ट सुद्धा गालबोट लावू शकते, परंतु ह्या 6 दिवसांमध्ये ते गालबोट लावून दिले, कारण का तर तुमचं सुंदर आयोजन, प्रत्येकाला दिलेला मान सन्मान, आणि हेच महत्त्वाचं आहे।
आणि खेळाडूंना पण खूप ॲप्रिशिएट केलं पाहिजे. ही छोटी छोटी मुलं, आता मगाशी अशोक पाटील काही सगळे सांगत होती, हा दिलीपचा पोरगा, नामदेवचा पोरगा, हा विवेकचा पोरगा. मी विचारायचो नवसेचा कोणाचा पोरगा, बोलतो विवेकचा पोरगा. हा बॉलिंग करतो कोणाचा मुलगा, दिलीपचा मुलगा. म्हणजे छोटी मुलं होती, आता ते मोठी होत असताना जी काय तुम्ही क्रिकेटचा दर्जा वाढवले ना, खूप तुमचं अभिनंदन. असेच क्रिकेट खेळा आणि खूप आनंदी राहा. आणि एक लक्षात ठेवा, क्रिकेट खेळला पाहिजे, आपला तो आवड आहे, आवडीचा खेळ आहे. व्यवस्थित कामधंदे करा, कुटुंबाला हातभार लागेल अशा पद्धतीने पण आपण वागा. आणि तुम्हाला भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो, कारण वेळ खूप झाला, बोलण्यासारखे खूप विषय आहेत. परंतु एक सांगेन सचिन, की एवढा मोठा आपण खर्च करतो, चांगली गोष्ट आहे. थोडे याच्यामध्ये काही ॲडिशन करा. माझा पोरगा आहे हा छोटा, हा माझ्या मागे सतत भुनभुन आला, आमच्या छोट्या मुलांची पण मॅच खेळवा ना, छोट्या पोरांची मॅच खेळवा ना. मग त्यांच्या पण डोक्यात जायला लागले ते आता. तर निश्चित कधी विचार करा. आणि एक तुम्ही खूप चांगली गोष्ट केली, म्हणजे महिलांची मॅच भरवली. आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये मला वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल का महिलांची क्रिकेट स्पर्धा मॅच इथे खेळवली. खूप चांगलं केलं. मला वाटतं एक मुंबईची आणि एक रत्नागिरीची. पुढच्या वेळेला खेळवाल ना तर पालघर तालुका जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या टीम आहेत महिलांच्या, त्यांच्या टीम बोलवा, आपल्या जिल्ह्यातले बोलवा ना, नक्की बोलवा त्यांना. खूप सुंदर खेळतात. मी जातो त्यांच्या उमरोळीला, ह्या स्पर्धा होत असतात महिलांचा, मी तिथे 1-2-3 वेळा जाण्याचा योग आला मला. खूप चांगले खेळतात. त्या बघून आपल्या भागातलं तर कदाचित खेळायला सुरुवात करतील. काहीतरी प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. करे एवढं आपण करतोय ना, याच्यातनं काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. हॅलो 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 हॅलो. आणि ह्या स्पर्धा आहेत ना, या सामाजिक एकोपा निर्माण करायला असतात. काहीतरी दिशादर्शक अशा स्पर्धा असतात त्या. आणि याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी केल्या पाहिजेत. इथे आपण खूप फोटो लावलेत, चांगले आहेत. कदाचित देणगीदार असतील किंवा सपोर्टर असतील, त्याच्यामध्ये काही सामाजिक संदेश देणारे पण भविष्यामध्ये असे काही हे लावले फलक, तर त्याच्यात निश्चितपणे युवकांच्या बाबतीमध्ये असतील, युवतींच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील, किंवा अजून इतर विषय काय जे सामाजिक संदेश त्याच्यामधून आपल्याला दिले जातील. एवढा मोठा स्टेज आहे, युट्यूबवर जाते, 199 देश काहीतरी बघतात. एवढंच बघतात ना युट्यूबला, का 200 म्हणजे जास्तही करत असतील. आणि एक तुम्हाला सांगतो, मी परदेशामध्ये 2-3 वेळा जाऊन बघण्याचा योग आला. आपली लोक तिकडे जे आहेत ना, अशा मॅचेस आवर्जून बघतात, स्क्रीनवर बघतात तिकडे. म्हणजे तुम्हाला बघायला जगातून लोक बघत असतात. म्हणजे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, आयोजक आहेत, सगळ्यांना. म्हणजे असं समजू नका का फक्त शिरसाडला आपण खेळलो तर आपण एवढ्या मर्यादित, असं नाही. तुम्ही जागतिक लेवलला बघता दिलं जातं तुम्हाला, हे पण खेळाडूंनी विसरू नका. त्याच्यामुळे तुमचा दर्जा असंच ठेवा. आणि खूप चांगल्या पद्धतीने 3रं वर्ष झालं, तुम्हाला खूप तुमचं अभिनंदन करतो. पुढच्या वर्षी सुद्धा अशीच तयारी करा जोरात, मी निश्चित येईन. आनंद वाटतो. धन्यवाद. आणि जे संघ फायनलला जिंकले त्याचं अभिनंदन, जो 2रा नंबर आले त्याचं सुद्धा अभिनंदन आहे. बघा ट्विस्ट कसा आहे, तुम्ही जिंकणार सगळ्यांना वाटत होतं, परंतु हा गेम आहे, बरोबर की नाही? यालाच क्रिकेट म्हणतात. शेवटी क्रिकेट जिंकलं, दोघांचं अभिनंदन. जे सगळे संघ खेळले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद सर, आपण खूप मोलाचं आणि उत्तमरित्या आम्हाला मार्गदर्शन केलं. आपलं मार्गदर्शन आमच्या हृदयामध्ये कायम राहील. हॅलो हॅलो हेलो, यानंतर आपण असं म्हणतात की जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर अपने मंजिल तक पहुंचते हैं. असंच अगदी चपळाईने ज्याने क्षेत्ररक्षण केलेलं आहे, अशा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा सन्मान या VGPL पर्व 3च्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. हे चषक आपल्याला प्राप्त झालेलं आहे मिलिंदजी किनी, मराठी दणका. मी त्यांनाच आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा सन्मान, चषक देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. हा किताब देण्यासाठी मी मिलिंदजी किनी आपणास आमंत्रित करतोय. तसेच VGPL चे उपाध्यक्ष रुपेशजी पाटील या दोघांनाही मी आमंत्रित करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किताब जातोय. उत्कृष्ट झेल ज्यांनी पकडला गेला धनेश खिरखिरा,
धनेश खिरखिरा. एकदा जोरात धावत यायचं कारण आपण चपलाईने या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धनेश खिरखिरा. एक गोलंदाज क्रिकेटमध्ये विकेट घेतो, चांगला फलंदाज आपल्या संघासाठी धावा बनवतो, पण एक चांगला क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी धावा वाचवतो. यस, हे वाचवण्याची किमया ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्यात धनेश खिरखिरासाठी. टोटल एकूण 4 कॅच त्याने पकडलेले आहेत. असे 4 कॅच पकडणारा धनेश खिरखिरा. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर आपण वळूया. असं म्हणतात की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे, वादळाचं काय ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. असं मातीत म्हणजे पिच वरती घट्ट पाय रोवून जो उभा राहिला, आपल्या संघाला अनेक विजय ज्याने दिले, असा उत्कृष्ट फलंदाज. हा किताब सुद्धा, जी ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिलिंदजी किनी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. मी पुन्हा एकदा मिलिंदजी किनी यांना आमंत्रित करतोय की उत्कृष्ट फलंदाज, हा उत्कृष्ट फलंदाज किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. तसेच त्यांच्या समवेत असतील रोहितजी किनी, तसेच रोहितजी किनी आणि मिलिंदजी किनी यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा किताब देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज 141 धावा ज्याच्या बॅट मधून निघाल्या, 61 बॉल मध्ये 141 धावा, 13 सिक्स, 9 चौकार आणि स्ट्राइक रेट आहे 231 चा. अगदी धडाकेबाज फलंदाज, बॅटला लागला की षटकार हे फिक्स, असा उत्कृष्ट फलंदाज. अँड प्राइज गोज टू एनीबडी गेस? उत्कृष्ट फलंदाज ज्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला लागत होतं, नयन पाटील कुणाल रॉयल. 141 धावा 61 चेंडू मध्ये ज्यांनी केलेल्या आहेत. आपल्या बॅटच्या साथीने धावांचा अक्षरशः ज्याने पाऊस पडला, असा नयन पाटील. क्रिकेटमध्ये पैसा कमावणे हा माझा उद्देश नाही, पण क्रिकेटमध्ये धावा बनवणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हे ज्याने दाखवून दिलं, असा नयन पाटील. चला, नयन पाटील, एकदा जोरदार टाळ्या होत्या नयनसाठी. अतिशय सुंदर कामगिरी ज्याच्या माध्यमातून झालेली आहे. उभरता खेळाडू आहे, नवीन खेळाडू आहे, पण फटके मारण्यामध्ये मात्र बादशाह बनलेला आहे आज. त्यानंतर मी मिलिंदजी किनीनं तिथेच थांबवतोय, कारण तिसरं पारितोषिक सुद्धा आपल्याच माध्यमातून लागलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाज. वाट खडतर आहे, मार्ग वळणाचा आहे, रस्ता दिसत नाही, पण ज्याच्या बॉलने ही सर्व बंधने झुगारून उत्कृष्ट गोलंदाजी करत ज्याने हा मान मिळवला, तो गोलंदाज म्हणजे ज्याने एकूण आतापर्यंत 13 ओव्हर टाकल्या, 143 धावा दिल्या, विकेट मात्र 17 घेतलेल्या, तब्बल 17 विकेट घेतलेल्या आहेत. हा पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी मिलिंदजी किनी आणि गौरव किनी या दोघांनाही आमंत्रित करतोय. आणि हा उत्कृष्ट गोलंदाज किताब जातोय तानसा किंग तानसा अविनाश. क्या बात है, जोरदार यायचं आहे, धावत पळत यायचं आहे. आपण एक उत्कृष्ट गोलंदाज आहात आणि या गोलंदाजीचा सन्मान आपण पाहतोय. मिलिंदजी किनी, मराठी दणका, आणि गौरव किनी यांच्या शुभ असते. चला, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. क्या बात है. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर मी उद्योन्मुख खेळाडू हा किताब देण्यासाठी आमंत्रित करतोय VGPL चे विद्यमान अध्यक्ष आणि VGPL चे कार्यकारी अध्यक्ष या दोघांनाही मी आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते हा उद्योन्मुख खेळाडू एनर्जेटिक प्लेयर हा किताब देण्यासाठी मी दोघांनाही आमंत्रित करतोय. हा एनर्जेटिक प्लेयर अवॉर्ड जातोय ज्याने आतापर्यंत 95 धावा केलेल्या आहेत, 11 सिक्स म्हणजे 43 बॉल मध्ये 95 धावा, 11 सिक्स मारलेले आहेत, 220 चा स्ट्राइक रेट आहे. आतापर्यंत त्याने एकूण 4 कॅच घेतलेले आहेत. असा उद्योन्मुख खेळाडू ठरतोय.
प्राक्तन किनी. जोरदार टाळ्या होत्या प्राक्तन किनीसाठी. सन्माननीय अध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल प्राक्तन किनी. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या उद्योन्मुख खेळाडूसाठी. त्यानंतर आपण बोलूया पुन्हा एकदा बेस्ट कॅप्टन, उत्कृष्ट कर्णधार. कारण टीमला पुढे घेऊन जाणं तसेच टीमला सांभाळणं ही महत्वाची भूमिका बेस्ट कॅप्टनची असते. आणि प्रत्येक मॅच तुम्ही किती वेळामध्ये संपवतायत, कारण वेळ खूप महत्वाचा आहे, कारण प्ले खूप महत्वाचा आहे. समोरच्या टीमसाठी प्रोत्साहित करणं, भले षटकार मारला असेल तरी पण फलंदाजाला प्रोत्साहित करणं फिल्डिंग असताना, हे काम ज्यांनी केलं आपण त्यांना सन्मानित करणार आहोत बेस्ट कॅप्टन या किताबाने. हा कॅप्टनचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय ग्रामपंचायत भाताणेचे सदस्य योगेशजी कुडू आणि उपाध्यक्ष रुपेशजी पाटील. बेस्ट कॅप्टन, उत्कृष्ट कर्णधार, शांत संयमी संजय घरत, नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. प्रत्येक मॅच अगदी टाइमावरती फिनिश करण्याची किमया ज्यांच्या माध्यमातून झाली, असा फेअर प्लेचे 50 पैकी 50 पॉइंट मिळवणारे एकमेव कर्णधार संजय घरत. जोरदार टाळ्या होत्या संजय घरतसाठी. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर आपण वळणार आहोत शिस्तबद्ध संघाकडे. असं म्हणतात की कष्ट इतक्या शांततेत करावं की यश अगदी धिंगाणा करत आला पाहिजे. असं शिस्तबद्ध संघ हा किताब, हे पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, कैलासवासी माधुरी मधुकर किनी व कैलासवासी मधुकर धाऊ किनी यांच्या स्मरणार्थ श्री राजेश किनी व श्री धनेश किनी ठाणेवडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. या दोघांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. धनेश किनी आणि राजेश किनी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. मी मान्यवरांना विक्ट्री बॉक्स या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि मनोजजी घरत आपणा सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किताब द्यायचा आहे. शिस्तबद्ध संघ, कारण कुठल्याही स्पर्धेसाठी शिस्त खूप महत्वाची असते, कारण खेळाडूची ओळखच ही शिस्त आहे. कारण पहिला गुण कुठला असेल तो शिस्तबद्धपणा. हा किताब जातोय साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा. चला, कर्णधार आयकॉन खेळाडू कोण असतील त्यांनी यायचं आहे आणि हा किताब मात्र आपण स्वीकारायचा आहे. चला, या ठिकाणी मी आमंत्रित करतो कौशिक जाधव आणि कौशिक जाधव, ज्याने आपण जे वसई प्रीमियर लीग, वसई ग्रामीण प्रीमियर लीग हे जे आपण नाव पाहतोय, अगदी सुंदर नाव ज्याने रेखाटलं आहे असं कौस्तुभ जाधव, कौशिक जाधव या ठिकाणी आहेत. ठीक आहे, झालं. तसेच आपल्यामध्ये उपस्थित असलेले कौस्तुभ पाटील, उत्कृष्ट स्कोरर, ज्यांच्या माध्यमातून एक चांगला लेखाजोखा आपण पाहिला. मी सचिनजी माळवी साहेबांना विनंती करतो की आपण कौस्तुभ पाटील यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. कौस्तुभ पाटील, उत्कृष्ट लेखाजोखा, ज्यांच्या माध्यमातून अगदी मॅचचं आयोजन, संपूर्ण टीमचा जो लॉट्स होते ते लॉट्स पासून संपूर्ण लेखाजोखा ज्यांनी आतापर्यंत सांभाळला असे कौस्तुभ पाटील यांचा यथोचित सन्मान VGPL चे अध्यक्ष सचिनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. अविनाशजी किनी आपणा सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की हा सन्मान आपणही आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. सचिनजी माळवी आणि अविनाशजी किनी या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात.
धन्यवाद. यानंतर आपण जाऊया एक विशेष सन्मानाकडे. आपण ही संपूर्ण कमिटी पाहिली, चांगलं काम प्रत्येकाने केलेलं आहे आणि एक विशेष सन्मान कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. तरुण उद्योजक आहेत मंगलमूर्ती एंटरप्राइजेसचे जे स्वतः ओनर आहेत आणि VGPL चे गेली 2 वर्ष ज्यांनी चांगलं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे आणि सन्मानपूर्वक उत्कृष्ट आयोजन नियोजन ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असे विशेष सन्मान मिळवत आहेत दिलं जाते. सचिनजी माळवी साहेबांना मी हा किताब प्रदान करण्यासाठी सर्व कमिटी मेंबर जे आहेत रुपेश पाटील, गौरव किनी, तुषार किनी, संजय किनी या सर्वांना मी एकत्रितरित्या आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या होत्यात. विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय VGPL पर्व 2 आणि पर्व 3 चे अध्यक्ष सचिनजी माळवी साहेबांचा यथोचित सन्मान आपण होताना पाहतोय. जोरदार टाळ्या होत्यात सचिनजी माळवी साहेबांसाठी. खूप छान, वेल डन. त्यानंतर असं म्हणतात की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येथील तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय मात्र थांबू नका. या वेळेला आपण सेकंड नंबर वरती आलेलो आहोत, पण नक्कीच आपल्या अथक मेहनतीने नेक्स्ट इयर मात्र नक्कीच आपलाच असणार आहे. आता आपली हार झालेली आहे, पण हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अशी बाजीगरची भूमिका ज्यांनी सांभाळली पाहिली, आपण सर्वांनी एक रोमहर्षक सामना पाहिला, त्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे त्यांना तब्बल 65,000 रुपयाचं रोख पारितोषिक व कैलासवासी चिंतामण माळवी यांच्या स्मरणार्थ सचिनजी माळवी यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. मी सचिनजी माळवी साहेबांना विनंती करतोय की ही ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. तसेच सर्व मान्यवरांना मी एकत्रितपणे या ठिकाणी आमंत्रित करतोय की दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे, मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. दुसरा क्रमांक द्वितीय पारितोषिक आई गावदेवी चांदीप, रोख रक्कम रुपये 65,000 आणि एक सुंदर आकर्षक ट्रॉफी ही प्रदान करण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र आपण प्रदान करायचे. सर्व खेळाडू या ठिकाणी येतील. हॅलो, या ठिकाणी आपण पारितोषिक पाहतोय. क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आई गावदेवी चांदीप, दीपकजी पाकतेकर यांची टीम आहे. जोरदार टाळ्या होत्या या टीम साठी. क्या बात है. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे झुंजत राहिले. मग संदीप मडवी याची जी उत्कृष्ट खेळी असेल, परंतु थोडक्या करता अगदी यश अगदी हातात आलं होतं, परंतु एका थोड्याशा चुकीमुळे मात्र ते निसटलं गेलं आणि दुसऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं. त्यांचे मेडल सुद्धा या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी मेडल सुद्धा आहेत, ते सुद्धा प्रदान केले जातील आणि पारितोषिक जे आहे आपलं जे मानधन आहे सर्व खेळाडूंचं मानधन ते सुद्धा याच ठिकाणी दिलं जाते. याची मात्र नोंद घ्यायची. खेळाडूंचं मानधन सुद्धा एकत्रितरित्या दिलं जाते. आई गावदेवी चांदीप, बोलो गावदेवी माते की. आवाज नाही, आवाज आला पाहिजे. गावदेवी माते की. क्या बात है. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. मी खेळाडूंना विनंती करतो की आपण स्टेजच्या उजव्या बाजूने जायचंय, ज्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांच्या शुभ हस्ते आपल्याला मात्र मेडल प्रदान केले जातील. एकेका प्लेयरने मात्र जायचं आहे.
मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं विशेष कौतुक. आपण या ठिकाणी चांगली कामगिरी केली. यानंतर आपण वळणार आहोत ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे. मालिकावीर हा किताब हा खूप मानाचा किताब आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती विराजित व्हावं. फोटो सेशन जरा खाली करून घ्या कारण आपलं अजूनही पारितोषिक सत्कार अजूनही बाकी आहे. मालिकावीर मी पुढच्या किताबाकडे वळतोय. मालिकावीर रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा. आपला रस्ता तयार करत गेल्या 6 दिवसात उत्तम खेळ सादर करून ज्याने मालिकावीर या सन्मानावर आपलं नाव कोरलेलं आहे असा VGPL पर्व 3 चा मालिकावीर ठरतोय. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विशाल पाटील भिनार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल मिळालेली आहे. मालिकावीर साठी सायकल विशाल पाटील यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते ही सायकल प्रदान करायची आहे. इको फ्रेंडली बाईक म्हणून म्हटलं जातं. तसेच स्वर्गीय प्रेमानंद पांडुरंग घरत यांच्या स्मरणार्थ हेमेंद्र घरत यांच्याकडून एक चषक प्राप्त झालेले मी हेमेंद्र घरत यांना सुद्धा आमंत्रित करतोय. हेमेंद्र घरत आपणा सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते चषक मात्र या ठिकाणी प्रदान करायचं आहे. चला तर मग पाहूयात या सायकलवर स्वार होऊन कोण जाणार आहे. नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते. कारण इथे रथ नाही, इथे आहे सायकल. आणि ही सायकल मालिकावीर ठरतोय VGPL पर्व 3 मालिकावीर ठरतोय. कोणी सांगेल? कोणी सांगेल? कधी कधी आपल्याला वाटतं तसं नसतं. खूप साऱ्या गोष्टी या स्कोररच्या हातामध्ये आहेत. आपण पाहिले आतापर्यंत 264 पॉइंट ज्यांनी मिळवलेले आहेत. तब्बल 91 चेंडूचा सामना केला, 182 धावा काढल्या, ज्यामध्ये 13 षटकार, 16 चौकार आणि रन रेट होता 200चा आणि विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. कोण आहे? आणि मालिकावीर ठरतोय किरण गोवारी. आपण पाहतोय ही सायकल ज्यांनी प्रदान केली आहे विशाल पाटील भिनार आणि सायकल जाते भिनारलाच. क्या बात है. बघा म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कळते की जर पुढच्या वर्षी आपल्या गावात सायकल पाहिजे असेल तर पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज आपण द्या. म्हणजे आपल्या गावात ही सायकल येऊ शकते, आपल्या खेळाडूला मिळू शकते. या ठिकाणी विशाल पाटील आणि आपण रनरअप पाहिला 264 गुण किरण गवारीला होते. तर दुसऱ्या क्रमांकावरती होता राहुल पाटील 213 गुणांवरती होता. जवळजवळ 51 गुणांचा फरक आपण पाहिला. वेल डन खूप खूप छान. अगदी किरण गोवारी अगदी सायकल वरती आरूढ होताना आपण पाहणार आहोत. हॅलो 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 या ठिकाणी किरण गोवारी आपण पाहतोय. जरा 2 मिनिटं किरण गोवारीचे घेतोय. किरण गोवारी आतापर्यंत किती मॅन ऑफ द सिरीज आपण कमावलेले आहेत? मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहेत, परंतु एवढी मोठी मॅन ऑफ द सिरीज मी फर्स्ट टाइम घेतो आणि खूप आनंद होतोय मला. ओके, काय म्हणशील या ओव्हरऑल टीम बद्दल, तुमच्या संघ मालकाबद्दल आणि आयोजनाबद्दल, आणि तुला काय वाटतं हे एकत्रितपणे जरा सांगशील?
मी प्रथमतः आपली जी कमिटी आहे VGPL ची त्यांचे मी आभार मानतो. सेकंड, जे संघ मालक आहेत, जे संघ मालकांनी जेव्हा टीम घेतली तेव्हा आम्हाला खेळायला प्राधान्य मिळालं, त्याच्यामुळे मी त्यांचा खूप अभिनंदन मानतो. आणि ANC कन्हेरमध्ये जेवढे माझे 15 खेळाडू होते, कधी कोणाला आम्ही थांबवलं, कधी कोणा नाराज नाही झाला. 15 आम्हाला 100% ते रिस्पॉन्स देत होते. आणि जे आमचे ऑनर आहेत अक्षय, त्यांनी जेव्हा आम्ही कधी हरलो, 2 मॅच हरलो, परंतु असं सांगितलं नाही की तुम्ही ढसलून जाऊ नका, पुढे प्रयत्न करत राहा, तुम्ही नक्की जिंकाल. आणि मी ही मॅन ऑफ द मॅच, माझे वडील नाही आहेत त्याच्यामुळे मी प्रथमतः त्यांना मॅन ऑफ द सिरीज देतोय. आणि माझी आई, माझी मिसेस आणि प्रथमतः माझे गावाचे रुपेश पाटील यांनी मला खेळण्यासाठी खूप, मी आणि राहुल त्याचे पुढे कसे पुढे जातील याच्यावर आम्हाला प्रयत्न केला. आणि उमेश जाधव यांचा सुद्धा मी आभार मानतोय. क्या बात आहे. आज वडिलांनाही खूप आनंद झाला असेल तुझी कर्तबगारी बघून. आणि तुम्ही असं म्हटलात की आमची टीम एकदम चांगली आहे, पण टीमचं नाव तर ANC आहे. ऐकत नाही कंपनी, मग यांनी कधी ऐकलं नाही का तुमचं नाव? ऐकत नाही कंपनी आहे, परंतु सर्वांनी ऐकलं. क्या बात आहे. इथं जोरदार टाळ्या होऊ द्यात किरण गोवारी साठी. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. हॅलो हॅलो नक्कीच. हॅलो हॅलो यानंतर आपण पुढील पारितोषिकांकडे वळणार आहोत. बेस्ट कमिटी मेंबर, मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी, ओके, मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. घेऊ एक केक फक्त आपल्याला या ठिकाणी बर्थडे साजरा करायचा आहे. SK भाईंचा आज वाढदिवस आहे. आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व SK भाई. DJ ऑपरेटर, जर गाणं असेल तर आपण या ठिकाणी बर्थडेचं गाणं या ठिकाणी लावायचं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील SK भाई, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. एकदा गाणं लागू दे. बर्थडे आहे भावाचा, क्या बात आहे. साऱ्या गावाचा. नक्कीच SK भाई यांचा वाढदिवस आपण बघतोय व्यासपीठावर साजरा केला जातोय. आणि SK भाई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊ अशीच मात्र आपण प्रार्थना करूयात. धन्यवाद परेश सर. 2 मिनिटं मी तुम्हाला थांबवतोय. नक्कीच यानंतर आपण बघतोय ज्यांनी मात्र आपण बघितलं पहिल्या दिवशी सुद्धा मात्र खूप छान योगदान खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. आज शिक्षण क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपण बघतोय बरेच विद्यार्थी घडवले जातात. परंतु आज एक चांगलं दृष्टिकोन, एक सूत्रसंचालन हाताळत असताना यापुढील सन्मान मात्र त्यांचा करण्यात यावा असं मी आयोजकांना विनंती करेन. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण बघतोय आदरणीय सन्माननीय नक्कीच परेशजी कुडू सर यांचा मात्र त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा अशी मी विनंती करतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय राजेश रघुनाथजी पाटील विद्यमान आमदार बोईसर विधानसभा या ठिकाणी मात्र बघायला मिळत आहेत. तर त्या ठिकाणी परेश कुडू सरांचा मात्र मान आणि सन्मान मात्र केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत परेश कुडू सरांसाठी. सुंदर सूत्र संचालन आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे आणि चांगली कामगिरी आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी मात्र राजेश रघुनाथ पाटील विद्यमान आमदार आपण बघतोय त्यांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय. तदनंतर मात्र आपण बघतोय आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत. एक शिक्षिका म्हणून आज विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना आपण बघितलं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुंदर सूत्र संचालन हाताळत असताना पुढील सन्मान मात्र त्यांचा करण्यात यावा मी विनंती करेन.
रिया जी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करण्यात यावा अशी मी विनंती करेन. राजेश रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र रियाजी पाटील मॅडम आज शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि सूत्रसंचालनाच्या भूमिकेमध्ये सुंदर सूत्रसंचालन हाताळत असताना अमित पाटील यांनी सुद्धा यायचं आहे. त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. अजून 1000 रुपयांचा कॅश प्राइज निखिल तलवार यांच्याकडनं. या अगोदर आपण बघितलं 9000 रुपयांचा कॅश प्राइज लागलं जातं. आता टोटली 10000 रुपयांचा कॅश प्राइज. रिया पाटील मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. आदरणीय सन्माननीय राजेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाते. सन्माननीय सौ रिया रुपेश पाटील. मी साहेबांना पुन्हा एकदा विनंती करते, अजूनही आपले 3 मेंबर असे आहेत जे 3 कमिटी मेंबर की ज्यांच्या अथक प्रयत्नातून ही एवढी मोठी VGPL पर्व 3 आज सजताना दिसली, पूर्णपणे यशस्वीरित्या साकारताना दिसले. असे 3 बेस्ट कमिटी मेंबर्स मी प्रथमतः आमंत्रित करतोय. बेस्ट कमिटी मेंबर हा अवॉर्ड जातोय तुषार किणी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत. गेले 15 ते 20 दिवस अगदी घराकडे स्वतःचं दुर्लक्ष करून संपूर्ण एकच लक्ष ते म्हणजे VGPL पर्व 3. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती मी आमंत्रित करतोय प्रदीपजी धोदडे यांना सुद्धा हा सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या होत्यात, कारण यांची मेहनत खूप महत्वाची आहे. आपण फक्त पाहणारे आहोत, त्याचा उपभोग घेणारे आहोत, पण झिजणारे पायामधल्या विटांना कधी देखावा नसतो. हे पायांमधली जी विटा आहेत, ही पायांमधली जी दगडे आहेत, ही खरी महत्वाची आहेत, कारण त्यांच्या ताकदीवरती संपूर्ण इमारत उभी असते. त्यानंतर मी आमंत्रित करतोय कोण असेल कमिटी मेंबर. यस, संजय किने. संजय किने आपण पाहतोय की जे स्वतः MH48 प्रोप्रायटरचे जे मालक आहेत, प्रॉपर्टीचे मालक आहेत, शौर्य कन्स्ट्रक्शनचे जे स्वतः ओनर आहेत, राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचं चांगलं पाऊल आहे, मनसेचे उपाध्यक्ष आहेत, असे नावाजलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय संजयजी किने. यानंतर आपण वळूया पुन्हा एकदा प्रथम क्रमांक VGPL पर्व 3 चा मानकरी ठरलेला आहे. असं म्हणतात, माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःच तेज निर्माण करता आलं पाहिजे. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतरही घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. आणि असं मध्ये मध्ये डगमगले, परंतु अपयशावरती ही मात करत यश कसं गाठायचं याची गुरुकिल्ली ज्यांच्याकडे आहे, अशी टीम, असा संघ, हे पारितोषिक रुपये रोख रक्कम 1,00,000 रुपये, तसेच कैलासवासी प्रभाकर कृष्ण धोदडे यांच्या स्मरणार्थ प्रदीप धोदडे यांच्याकडून चषक मी प्रदीपजी धोदडेंना सुद्धा आमंत्रित करतोय आणि प्रीतमजी घरत आपणास सुद्धा आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे चषक मात्र द्यायचं आहे. तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी असतील ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये आपण 1,00,000 रुपये 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी प्रीतम घरातला या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर्व मान्यवर प्रीतम घरत आणि प्रदीप धोदडे या सर्वांच्या माध्यमातून हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातंय. आणि पहिला क्रमांक पर्व 3 वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा मानकरी ठरतोय ANC कनेर. ऐकत नाही कंपनी.
चला जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्यात ANC करिअर साठी. रुपये रोख रक्कम 1000 रुपये, तसेच 1 लाख, सॉरी 1 लाख म्हणजे 1000 रुपयाच्या नोटा असत्या, पण आता नोटबंदी झालेली आहे त्यानंतर 2000 रुपयाच्या नोटा आलेल्या आहेत. 1 लाख रुपये आणि खेळाडूंचं मानधनही त्याचबरोबर दिलं जाईल. वाह क्या बात है. धन्यवाद धन्यवाद डीजे. एक मिनिट ANC कनेर ऐकत नाही टीम, आणि मी टीमच्या आयकॉन खेळाडूला या ठिकाणी आमंत्रित करतोय. आयकॉन खेळाडू ज्याने चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा गाजवलेली आहे, राहुल पाटील. राहुल पाटील आज सर्व खूप सारे मान्यवर आहेत, आपले सर्व पाहुणे या ठिकाणी आहेत. राहुल काय वाटते, आज तू VGPL पर्व 3 चा मानकरी ठरलेला आहेस, ज्याच्यावरती सर्वांचं लक्ष होतं. गेले कित्येक दिवस प्रत्येकाच्या डोक्यात होतं आम्हाला मात्र फायनल मारायची आहे, आणि तू ते करून दाखवलेस. काय आहेत तुझ्या भावना? खूप आनंद झाला. आणि मागच्या 2 वर्ष मी खेळलो टुर्नामेंट, पण फ्लॉप जात होतो, आणि या वर्षी खेळलो. चांगली बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा चांगली आहे. संघ काय म्हणशील, या आजपर्यंत हे 3रं पर्व आहे. आजपर्यंत 2 पर्व आपण ईश्वरपुरी या ठिकाणी पाहिलेले आहेत. आज हे पहिल्यांदा 3रं पर्व आपण ह्या मैदानावरती पाहतो. काय म्हणशील या संपूर्ण कोर कमिटीसाठी आणि या मैदानाच्या बाबतीत? आयोजन खूप छान होतं आणि कमिटी सुद्धा खूप छान आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात ANC कनेर साठी. तसेच हेमंतला बोलायचं आहे. ओके ओके, हेमेंद्र या ठिकाणी आहे. हेमेंद्र वेलकम. पहिल्यांदा कसं वाटते तुला, ही फायनल जिंकल्यानंतर काय फिलिंग होतंय? 2 वर्ष झालं सतत एक मनात स्वप्न होतं की वसई ग्रामीण प्रीमियर लीगची फायनल मारावी. ते स्वप्न आज आमचे स्पॉन्सर झाले आणि सर्व खेळाडू झाले, यांच्यामुळे आज पूर्ण झालं. अतिशय आनंद होतोय. फायनलचं दडपण होतं, अगदी मॅच हलेटुले होत होती, कधी या पारड्यात कधी त्या पारड्यात. त्यावेळेला तुला कसं वाटत होतं? काय नाही, 40 रनचं टार्गेट ठेवणार होते, त्याच्या प्लस रन जास्त झाल्या. राहुल बोलेला 40 करा, आपण मॅच विन होणार, आणि आम्ही जिंकलो. ओके, अजून एकदा शेवटच्या अमित पाटील यांनी जे लगातार, कारण स्कोर जास्त झाला नव्हता, 18 चेंडूमध्ये फक्त 23 धावा झाल्या होत्या, आणि त्यानंतर जे अमित पाटील